टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. अवघे सुखाचे सांगाती, अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नहे अंती. टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. चोखा म्हणे फजित घोर, चोखा म्हणे फजित घोर, माझे माझे म्हणती घर. टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येर वाहुगा पसारा. टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महावैष्णव जगद्गुरु जगद्वंदनी विश्वमान्य विश्वभूषणी विश्वप्रिय विश्व अधिकार संत सम्राट अधिकार संपन्न चोखोबरायांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला आणि मृत्यूसार प्रकरण पटवून देणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठाल अभंग चोखोबरायांचा आहे आणि हा अभंग मृत्यूसार प्रकरण पटवून देणारा आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चोखोबराया कोण? एका वाक्यात उत्तर. मॉनिटर 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 वाढवा. चोखोबराया कोण? एका वाक्यात उत्तर. वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत जेवढी जेवढी संत झाली, ऐका बर का, वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत जेवढी जेवढी संत झाली त्या प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य काहीतरी वेगळं आहे. जेवढी संत झाली त्या प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य काहीतरी वेगळं आहे. जसं जसं ज्ञान म्हटलं ज्ञानोबा, ऐका बर का, ज्ञान म्हटलं ज्ञानोबा, भक्ती म्हटलं नामदेव बाबा, शांती म्हटलं नाथराया, शिष्य म्हटलं निळोबाराया, वैराग्य म्हटलं तुकोबाराया, तसं अधिकार जर म्हटलं की चोखोबाराया. विठाला विठाला. आता ऐका, आता चोखोबरायालाच अधिकार संपन्न का म्हणायचं, ज्ञानोबरायालाच ज्ञानी का म्हणायचं, नाथबाबाला शांती ब्रह्म का म्हणायचं आणि तुकोबरायालाच वैराग्य का म्हणायचं, हे म्हणणं माझं नाही, हे म्हणणं बहिणाबाईचं आहे. बहिणाबाईचं म्हणणं असं आहे, संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारले देवा लया, नामातयाचा तेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ आणि खांब दिला भागवत, खांब दिला. आता तेच वाक्य उलट ऐका. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे शांती त्याचा खांब आहे, ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. पहिला मुद्दा. पुन्हा तेच वाक्य उलट फिरा. ह्या जगात, अख्ख्या जगात वारकरी संप्रदाय ही इमारत, ह्या इमारतीचा पाया ज्ञानोबराया आहे, इमारतीचा कळस तुकाराम महाराज आहे, इमारतीचा विस्तार नामदेव महाराज आहे आणि इमारतीचा खांब नाथबाबा आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य त्याला जोडून घ्या. वारकरी संप्रदाय इमारत एक झाली. दुसरी इमारत, या जगात, अख्ख्या जगात 2 इमारती आहे. 2 इमारती, एक मानव निर्मित आहे आणि एक ईश्वर निर्मित आहे. थोडं पुढे चला. आपण जी इमारत बांधली ती मानव निर्मित आहे, मानव निर्मित. आपण जी इमारत बांधली ती मानव निर्मित आहे. कोटी रुपयाचं शरीर आहे, ऐका बर का, कोटी रुपयाचं शरीर आहे. ही एक इमारतच आहे पण ईश्वर निर्मित आहे. चला थोडं पुढं. जी इमारत आपण बांधली
तिला बनवणारा माणूस आहे. हिला बनवणारा आता बोलावं लागेल. हिला बनवणारा देव आहे, तिला बनवणारा माणूस आहे. म्हणजे ती मानवनिर्मित आहे, ही ईश्वर निर्मित आहे. असं थोडं पुढं झाला. आपण जी इमारत बांधली ती लौकिक स्वरूपाची आहे. कोटी रुपयाचं शरीर आहे, ही एक इमारतच आहे, पण अलौकिक. एकदा पुन्हा मिळण्याविषयी नाही, पुरावा एक एक योनी. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, एक 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 एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे बर मन चाचा, मग लागे बर मन चाचा, मग लागे बर मन चाचा, मग लागे बर मन चाचा. एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारवार चाचा, मग लागे वारवार चाचा, एक योनी कोटी कोटी फेरा, 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 फेरा फेरा. वाह, गायक वादकांसाठी जोरदार टाळी वाजवा. गोड. कित्येक योनी फिरल्याच्या नंतर न मिळणारी इमारत आपल्याला मिळाली. आता थोडं पुढे जातो. आपण जी इमारत बांधली मानव निर्मित आहे, कोटी रुपयाचं शरीर आहे, ईश्वर निर्मित आहे. ती लौकिक स्वरूपाची आहे, ही अलौकिक स्वरूपाची. किती अलौकिक स्वरूपाची आहे? एकाच मिनिटात. महिला पुरुष मंडळी, आपण जी इमारत बांधली तिचा गेलेला कलर आपल्याला देता येईल. याची काय गॅरंटी आहे? याचा कलर देता येईल. म्हणून सावळ्या माणसानं कधी पावडर लावण्याचा मूर्खपणा आयुष्यात करायचा नाही. का करायचं नाही? अहो, याचा कलर देताच येणार नाही. किती अलौकिक आहे. आपण जी इमारत बांधली तिची एखादी वीट सरकली, ती बसवता येईल. बस, याची काय गॅरंटी? याची केस पिकलीच. तुम्ही रोज काळी करा, पहिली आहे का? नाही. का? ती लौकिक स्वरूपाची आहे, ह्या अलौकिक स्वरूपाची. आता आखी इमारतच बनवून दाखवतो, मगच अभंगात घुसवतो. ऐका, लौकिक स्वरूपाची आहे, अलौकिक स्वरूपाची आहे. त्या इमारतीला पाया आहे, ह्या इमारतीला सुद्धा पाया आहे. तिला पाया आहे, हिला पाया आहे. बोला महिला मंडळ पटकन, ह्या इमारतीचा पाया कोणता? या इमारतीचा पाया आहे 4थ्या अध्याय. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, संत या भजावे सर्वस्वेशी. इमारतीचा पाया आहे ज्ञान. पाया काय? ज्ञान. तिला पाया झाला, हिला पाया झाला. आता महिला मंडळ, आपण जी इमारत बांधली तिला खिडक्या आहे. ह्या इमारतीला सुद्धा खिडक्या आहे. मग हिला खिडक्या किती? हिला खिडक्या किती? 10. आता ऐका बर का, या इमारतीला खिडक्या आहेत 10. हे म्हणणं आहे संतांचं, आणि देवाचं म्हणणं असं आहे या इमारतीला खिडक्या आहे 9. देवाचं म्हणणं 9, संतांचं म्हणणं 10. आता देवाचं म्हणणं बघू. ह्या इमारतीला खिडक्या माझ्या का बघायच्या? मी मोजून दाखवतो. या इमारतीची खिडक्या बघा. 2 2 2 4 6 7 लघवी 8 गुदद्वार 9. ह्या झाल्या 9 खिडक्या. आता आपण जी इमारत बांधली तिच्यात माणसं आहे, हिच्यात सुद्धा माणसं आहे. मग हिच्यात माणसं किती? हिच्यात माणसं किती ऐका. हिच्यात माणसं आहेत 23. किती आहे? मोजून दाखवतो पटकन. एक जीव त्याला 2 बायका. प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं. 12 आणि 8 किती झाले? 20. 2 बायका 22. एक जीव. याच्यात अजून काय बघा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 4 वाण्या, 4 मुक्त्या, आऊट कुटी रोम.
आऊट कुटी रोम आणि एवढी जर इमारत सेफ ठेवायची असन हिचा पाया पॅक असावा ज्ञान आणि तेच ज्ञान मिळवण्यासाठी आजच्या पवित्र दिवसाचं पुण्यस्मरणाचं कीर्तन अभंगाला सुरुवात विठाला आता कीर्तन सुरू झालंय सगळ्यांच्या पायावरती डोकं ठेवतो कीर्तनाला थोडं बोलत चला तुम्ही बोलले तर सगळं कीर्तन तुम्हाला कळेल फक्त बोलत चला असं टेन्शन घेऊन चिंता करून अजिबात बसू नका काय आपल्या हातात नाही काय आपल्या हातात हाय तरी काय जन्म आपल्या हातात आहे मृत्यू आपल्या हातात आहे बरं कधी जन्माला यायचं हातात आहे कधी जायचं हातात आहे मग जन्माला घालणाराही तोच आहे सांभाळणाराही तोच आहे आणि संपवणारा सुद्धा मग चिंता करायचं काम काय माऊलींची ओवी म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या त्याच्या खालची ओवी पर्वता बैस का न सांडावी समुद्राने रेखा मग पर्वतानं जागा सोडायची नाही समुद्रानं मर्यादा ओलांडायची नाही ही आज्ञा त्याची आहे याला चालवणारा तोच आहे बोलवणारा तोच आहे चिंता बिंता करायची नाही कीर्तनामध्ये ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन म्हणा आणि हाताने टाळी वाजवा विठ्ठल काय चिंता करायची गरज नाही आपल्या हातामध्ये काहीच नाही जगाची उत्पत्ती करणारा तोच आहे जगाला सांभाळणारा तोच आहे जग संपवणारा तोच आहे हे शरीर ज्याच्या सत्यानं चालतंय तो परमात्माचा आहे मग सूर्य ज्याच्या सत्यानं चालतोय तो परमात्माचा तुझ्या सत्याने वेदाची बोलेने हो तुझ्या सत्याने वेदाची बोलेने तुझ्या सत्याने वेदाची बोलेने तुझ्या सत्याने वेदाची बोलेने सूर्याची चालने तुझी सूर्याची चालने तुझी आबाळे ऐसा तुझा माझा प्रमाणाचा देणे ऐसा तुझा माझा प्रमाणाचा देणे सूर्याची चालने तुझी आबाळे सूर्याची चालने चालवणारा तोच आहे बोलवणारा तोच आहे जन्माला घालणारा तोच आहे सांभाळणारा सुद्धा तोच आहे मग तुम्ही आम्ही करायचं काय एकच काम करायचं आपण तो ठेवील तसं राहायचं ज्या दिवशी बोलवीन मन मोकळ्याने जायचं काय आपल्या हातात नाही चिंता बिंता करायची नाही सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा 2 मिनिटाचा परिहार द्यायचा तो असा ज्या निमित्तानं आपण सर्वच जण या ठिकाणी दुःखित अंतःकरणाने एकत्र जमलात ते कैलासवासी वैकुंठवासी पांडुरंग दत्तात्रय लिंडे गुरुजींना आपल्यातून जाऊन गेली 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या पश्चात चोपदार पाठमाग बघ त्यांच्या पश्चात जमलेला सगळा दुःखांकित परिवार नातेवाईक आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोहिरे गुरुजींच्या पश्चात त्यांची 2 मुलं आमचे नितीनदादा पांडुरंग लेंडे वैभव पांडुरंग लेंडे मुलगी असन नूतन राधाकिसन तागड भाऊ असन दिगंबर दादा असतील रामदास दादा असतील मनोहर दादा असतील आनंद दादा असतील बहीण असन लहान बाया असन अरुणा ताई असन संगीताबाई असतील मंगळबाई असन असं असणारं संपूर्ण हे परिवार आणि ह्या परिवारातलं एक गोड व्यक्तिमत्व कैलासवासी पांडुरंग दत्तात्रय लेंडे गुरुजी आपल्यातून गेली 1 वर्ष त्यांना आपल्यातून जाऊन झालं खऱ्या अर्थानं ह्या परिवारानं ह्या कुटुंबानं आमचे नितीनदादा असतील वैभव भाऊ असन ह्या 2 मुलांनी 1 मुलगी आहे 4 भाऊ आहे ह्या संपूर्ण परिवारानं गुरुजी गेल्यांचं
एक वर्षभराचं दुःख सहन केलं आणि हे दुःख सहन करून एवढा मोठा उपक्रम, अन्नदान असेल, कीर्तन असन, ज्ञानदान असन, आरोग्य शिबिर असन, एवढा मोठा उपक्रम खऱ्या अर्थानं गुरुजींच्या स्मरणार्थ, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढा मोठा अन्नदानाचा सोहळा, ज्ञानदानाचा सोहळा, आरोग्य शिबिराचा सोहळा. एक वाक्य सांगू का? हा सोहळा जर कधी आमच्या गुरुजींनी जर वरून जर बघितला ना, तर आमचे गेलेले गुरुजी या कुटुंबाला, या परिवाराला स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुका मन पितृ आशीर्वाद देती, तुका मन पितृ आशीर्वाद देती, तुका मन पितृ आशीर्वाद देती, तुका मन पितृ आशीर्वाद दे. कल्याणा इच्छिती सदा जाते, कल्याणा इच्छिती सदा जाते, तुका मन पितृ आशीर्वाद देती, तुका मन पितृ आशीर्वाद हे कोणी करीत नाही महाराज, हे कोणी करीत नाही. हे सोहळे असतील हे कोणी करीत नाही. समाजामध्ये आता तुम्ही सगळे जाणकार माणसं आहे, फिरणारी माणसं आहे, सगळे जाणकार आहे महाराज. काही कुटुंबांमध्ये, काही घरांमध्ये आता सगळ्या क्षेत्रातली माणसं आज पुण्यस्मरणाच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहे. काही कुटुंबांमध्ये तुम्ही बारकाईनं लक्ष घाला, आजही पण अशी परिस्थिती आहे आजसुद्धा की काही घरांमध्ये कुत्र्याला बिस्किट दिली जातात, पण त्याच घरामध्ये म्हाताऱ्या आईबापाला भाकरी नाही आहे. अशी कितीतरी कुटुंब आहे. अशी कुटुंब नाही. ह्या परिवाराचा आज या कुटुंबाचा करावं तितकं कौतुक थोडं आहे. एक वर्ष झालं गुरुजींना जाऊन, पण हे वर्षभराचं दुःख या कुटुंबाने सहन केलं, परिवारानं सहन केलं आणि सहन करून सुद्धा एवढा मोठा उपक्रम हाती घेतला. हा आनंद तुम्हाला होत नाही, हा आनंद मला होत नाही, हा आनंद गावाला होत नाही. हा आनंद जर कुणाला होत असेल तयाचा हरी वाटे देवा तयाचा जर कुणाला होत असन तयाचा हरिक वाटते. हे कोणी करीत नाही महाराज, कोणी करीत नाही. खरं सांगू तुम्हाला, खरं सांगू, अरे आईबापाचे दावे न घालणारी माणसं आहे समाजात. आईबापाचे दावे न घालणारी माणसं आहे, आईबापाला न सांभाळणारी माणसं समाजामध्ये आहे. या कुटुंबाचं, या परिवाराचं आपण किती जरी कौतुक आज केलं तर ते कमीच पडणार आहे, कमीच पडणार आहे. आणि हा आनंद साक्षात परमात्म्याला होतो, पण केव्हा होतो? बारीक आहे का?
केव्हा होतो? ज्या घरामध्ये संस्कृती आहे त्या घरामध्ये मुलांवरती संस्कार चांगले होतात. ज्या घरामध्ये मुलांवरती संस्कार चांगले होतात त्या घरामध्ये संतती चांगली जन्माला येते. आणि ज्या घरात संतती चांगली जन्माला येते त्याच घरामध्ये असे उपक्रम साजरे होतात. हे कोणी करीत नाही, कोणी करीत नाही. थोडं उलट सांगतो ऐका. ह्या जगात तुम्ही कुठेही फिरा, कुठेही काशीला जा, गयेला जा, मथुरेला जा, कुठेही जा, कुठेही जा, कुठेही फिरा, तुम्ही आणि मी आपण काय करू? फक्त या शरीराचं चमडं स्वच्छ करू, म्हणजे आपण वरून स्वच्छ होऊ. पण ह्या जगात एक तीर्थ असं आहे महिला मंडळ, एक तीर्थ. त्या तीर्थामध्ये ह्या माणसानं नुसती आंघोळ जरी केली तर हाच माणूस आतूनही पवित्र होतो आणि बाहेरूनही. ते तीर्थ ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायात सांगितलंय, 9व्या अध्यायात. आणि एक तीर्थ 17व्या अध्यायात सांगितले. ऐका तीर्थ कसे आहे. जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले, ऐका बर का, जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेऊताई धाले. आणि एक 17वा अध्याय तीर्थ असं आहे, सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे. याचा अर्थ असा, अर्थ ऐका. 9व्या अध्यायात तीर्थ असं सांगतं, ज्ञान मिळवणारा माणूस, ऐका बर का, ज्ञान मिळवणारा माणूस आणि आईबापाची सेवा करणारा माणूस जगातल्या एकाही तीर्थाला जरी नाही गेला तरी तो पवित्रच आहे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तेरा दासे, तेने न जावे तेरा दासे, तेने न जावे तेरा दासे. माय बाप केवळ काशी न जावे तेरा दासे, तेने न जावे तेरा दासे, तेने न जावे. माय बाप एवढं गोड गायन केल्याच्या नंतर आता साहेब मला असं वाटायला लागलंय मंडपातली एखादी म्हातारी उचलावा, यांच्यावरती ओवाळावा, परत जागेवर ठेवून द्यावा. माय बाप केवळ काशी. सोप्या भाषेत सांगतो, ज्याच्या पाठीवरती आईचा हात आहे, ज्याच्या पाठीवरती बापाचा हात आहे, त्यांनी जगातल्या एकाही तीर्थाला बोंबलत हिंडायचं नाही. सगळी तीर्थ त्यांच्या पायात आहे. सगळं तीर्थाचे धुरे. आता थोडं पुढं ऐका, ऐका तुम्ही आता सगळे जाणकार आहे. आई बापावरती भाषण कधी करू नका, कधीच करू नका. आईवरती व्याख्यानं कधी देऊ नका, बापावरती कविता कधी लिहू नका, बापावरती गाणं कधी रचू नका, बापावरती व्याख्यान लोकांना सांगू नका, बापावरती नाटकं लोकांना दाखवू नका, आई बापावरती कीर्तनही करू नका. आई बापांचा शेवटचा श्वास फक्त आपल्या दारामध्ये सुखाचा जाऊ द्या. काशीचा विश्वेश्वर, पंढरीचा पांडुरंग तिथंचे. त्यांच्यावर भाषण करू नका. बरं महिला पुरुष मंडळी मला एक सांगा, आईवरती भाषण केल्याच्या नंतर ती आई आपल्याला कळेल? नाही कळणार. बापावरती व्याख्यान केल्याच्या नंतर बाप आपल्याला कळेल? नाही कळणार. एक वाक्य सांगू, आई कळण्यासाठी, बाप कळण्यासाठी त्याला आई आणि बापच व्हावं लागतं. त्या शब्दाला तरी दुसरा शब्द नाही. नाही नाही म्हणून तर महाराज म्हटले, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती बास. अरे जिच्या अंतकरणामध्ये तिला इतकाही स्वार्थ नसतो तीच आई असते आणि तोच बाप असतो. सगळ्यांच्या वतीनं गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अभंगाला सुरुवात. विठाल विठाल. अभंग चोखोबरायांचा आहे आणि हा अभंग मृत्यूसार प्रकरण पटवून देणारा आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आजच्या अभंगामध्ये चोखोबराया माणसाच्या आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर ती पुन्हा कधी जोडता येत नाही, हा उपदेश आजच्या अभंगात आहे.
एकदा की माणसाच्या आयुष्याची माळ तुटली रे तुटली की ती पुन्हा जोडता येत नाही. आजच्या अभंगात हा उपदेश आहे. सगळी माणसं पटकन बोला. आज इथं किती माणसं गोळा केल्याच्या नंतर किंवा किती पैसे दिल्याच्या नंतर गेलेल्या गुरुजींना आपल्याला परत आणता येईल? नाही आणता ना. का? आयुष्याची माळ तुटली, थाळीचं समाप्ती. आता ओवी ऐका. जैसे चीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांत राते स्वीकारिजे चैतन्य नाथे. याचा अर्थ असा, याच्यातलं चैतन्य बाजूला गेलं याची माती ठरलेलीच आहे. का? त्याचं उत्तर तुम्ही आणि मी, तुम्ही आणि मी सगळ्या ठिकाणी सत्ता गाजून, सगळ्या ठिकाणी, पण ह्या शरीरावरती आपली सत्ता नाही. बाकी तुम्ही सगळ्या ठिकाणी सत्ता गाजवशान. गाडी असन, बांगला असन, जमीन असन, बायका, मुलं, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, ऐश्वर, सगळ्या ठिकाणी सत्ता गाजवशान, पण या शरीरावरती आपली सत्ता नाही. बरं, हे शरीर तर आपलंय. हात आपलाय, पाय आपलाय, डोळा आपलाय, नाक आपलंय, तोंड आपलंय, कान आपलाय, सगळं आपलंय, पण ह्या शरीरावरती आपली सत्ता नाही. आणि तुम्ही बघा, जर या शरीरावरती आपली जर सत्ता असती तर कोणी मुकं झालं नसतं, कोणी बैर झालं नसतं, कोणी आंधळ झालं नसतं, कोणी पांगळ झालं नसतं. पुढे जाऊन सांगू का, कोणी म्हातारं सुद्धा झालं नसतं. पण ह्या गोष्टी घडतात की नाही? घडतात. का घडतात? अरे हे शरीर जरी आपलं असन पण ह्या शरीरावरती आपली सत्ता नाही. मग तुम्ही म्हणशाल महाराज या शरीरावर आपली सत्ता नाही, मग कुणाची आहे? देखावी ऐकावी एक नारायण दयाचे भजन खूप नको दयाचे भजन. देखावी ऐकावे एक नारायण दयाचे भजन खूप नको दयाचे भजन. याच्यावरती सत्ता आहे. कुणाची? प्रमाण जोडून घ्या, प्रमाण जोडून घ्या. देह हे काळाचे, धन कुबेराचे. मग याच्यावरती सत्ता कुणाची आहे? कुणाची आहे? काळाची. बरं, महिला पुरुष मंडळी, त्याच्या तडाख्यातून आजपर्यंत तरी कुणी सुटला नाही. प्रमाण त्याला येत नाही उरो आले अवतार येरती पामर जीव किती. म्हणजे काळाच्या तडाख्यातून आज पर्यंत कुणी सुटला नाही. बरं, तो काळ असा आहे तुमची आणि माझी ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या जन्म झालेल्या सेकंदापासून आपल्यावरती टपलाय. घडी घडी काळ वाटयाची पाहे वाटयाची पाहे काळ वाटयाची पाहे वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे वाटयाची पाहे घडी काळ वाटयाची पाहे वाटयाची पाहे. अग्रते आहे अवकाश अग्रते आहे अवकाश अग्रते आहे अवकाश अग्रते आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे वाटयाची पाहे घडी घडी वाटयाची पाहे वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे वाटयाची पाहे घडी काळ वाटयाची पाहे वाटयाची पाहे याची पाहे. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. घडी घडी काळ वाट याची पाहिजे. आता त्याला जोडून दुसरं प्रमाण घ्या. नुसता घडी घडीला काळ वाट पाहत नाही,
मग अरे ज्या दिवशी जन्म झाला जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ काळ म्हणजे ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या जन्म झालेल्या सेकंदापासून तो आपल्यावरती टपलेला आहे. मग याचा अर्थ असा त्याच्या तडाख्यातून कुणी सुटत नाही. बरं कोणाला जावं लागलं. लंकेचा राजा रावण होता. अख्खी लंका सोन्याची होती तरी त्याला जावं लागलं. भारताचा सम्राट धृतराष्ट्र होता. 100 पोरांचा बाप होता तरी त्याला जावं लागलं. मग महाराज म्हणतात ए बाबा हो एकदा की आयुष्याची माळ तुटली ना तुटली तिथं कुणी असू द्या जावंच लागतं. नो भी मर गए दस भी मर गए वा एकदमच्या नारायण महाराजांसाठी टाळी वाजवा. काय गोड पखवाजे महाराज. आता ह्या बिचाऱ्यांचं आपण किती जरी कौतुक केलं तरी कमीच पडेल. शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये आपण त्यांचं कौतुक करणारच आहात. सगळ्यांचं नामूल्य करणार. सगळ्या पुनश्च एकदा महाराज म्हणजे आभार मानतो. काही जरी असन तर आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर थांबता येत नाही येत. अहो हे तर काय जोडता येत नाही. मग तिथं कोणी असू द्या. एखादा म्हणेल माझ्याकडे सत्ता आहे पैसा आहे धन आहे काही असू द्या पण एकदा की आयुष्याची माळ तुटली रे तुटली की ती पुन्हा जोडता येत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. सगळ्यांच्या माहितीतलं उदाहरण आहे. एका बाईला 2 मुलं. ऐका बरं का 2 मुलं पण अधिकारी मुलं. ऐका माणसाच्या आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर ती पुन्हा जोडता येत नाही. 2 मुलं इतकी अधिकारी मुलं ती इतकी अधिकारी. एका मुलानं भगवान सूर्यनारायणाचा रथ हाकलाय. अधिकार किती आहे. आणि एका मुलानं जगाच्या बापाला पाठीवरती घेतलंय बाबा. त्यांचा अधिकार. एक मुलगा सूर्यनारायणाचा रथ हाकतोय. एक मुलगा ही विश्व ज्याच्या ताब्यात आहे परमात्म्याला पाठीवरती घेतोय. त्यांची नावं ऐका. एका मुलाचं नाव आहे गरुड आणि एका मुलाचं नाव आहे अरुण. एक गरुड नावाचा एक अरुण नावाचा. त्यातला एक मुलगा आज सुद्धा जर घरी जर थांबला ना घरी आपला हा सूर्यप्रकाशच मिळणार नाही. का मिळणार नाही. त्याचा सारथी तो आहे. त्याचं नाव आहे अरुण. म्हणून सकाळच्या काकड्यामध्ये वारकरी महाराज मंडळी उठा सूर्योदय प्रकाश झाला असं म्हणत नाही. मग उठा अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजेला हरीचा चौघारा सुरू झाला कारुणारती समयाचा उठा अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजेला हरीचा चौघारा सुरू झाला अरुण नावाचा मुलगा आणि गरुड नावाचा मुलगा. प्रकार असा घडला महिला मंडळ. देवांचं अधिवेशन भरलं. अधिवेशन आणि त्या अधिवेशनाकरता हा गरुड नावाचा मुलगा निघाला. ऐका बरं का आता सगळे 33 कोटी देव एकत्र आले आणि त्या अधिवेशनात हा गरुड नावाचा मुलगा निघाला. पण आईनं सांगितलं गरुडा एक काम कर. अरे सगळे 33 कोटी देव जर येणार असन तर मला सुद्धा तुझ्या सोबत नाही.
गरुड आई म्हटली, गरुड मला तुझ्या सोबत नाही. गरुड म्हटलं आई अगं तुझं वय झालंय, शरीर थकलंय, तू माझ्या सोबत येऊ नको. आईनं हट्ट धरला. त्या गरुडाने आईला पाठीवरती घेतलं आणि त्या अधिवेशनापर्यंत आले. ऐका बरं का, आता त्या अधिवेशनाच्या बाहेर एक कमान होती, कमान. आणि त्या कमानीवरती बोर्ड असं लिहिलेलं होतं की या ठिकाणी आतमध्ये महिलांना प्रवेश मिळणार नाही. आता गरुडाने आईला सांगितलं आई तू इथपर्यंत आली पण तुला आतमध्ये येता येत नाही. आई म्हटली का रे बाबा. गरुड म्हटलं आई इथं साक्षात लक्ष्मीला सुद्धा आतमध्ये प्रवेश नाही, त्याच्यामुळे तुझा काय विषय. आई म्हटली मी बाहेर थांबते. गरुडाने काय केलं, बाहेर एक बाबळीचं झाड होतं, त्या बाबळीच्या झाडाच्या सावलीला आईला बसवलं आणि हा गरुड नावाचा मुलगा आतमध्ये निघून गेला. तिथं प्रकार असा घडला, एक 10-5 मिनिटांनी एक यम नावाची व्यक्ती आली. यम यम यम. आता यम येताना कशावर येईल, यमाचं वाहन. तुम्ही आजारी का, तुम्ही बोला नाहीच, माझं एकटा रट्ट्या चाललाय. यमाचं वाहन रेडा. ऐका का, आता रेड्यावरती बसून यम आला आणि ज्या झाडाच्या सावलीला गरुडाची आई बसलेली होती त्या झाडाच्या खोडाला ह्या गाड्यानं काय केलं, त्याचं वाहन बांधलं, म्हणजे रेडा बांधला आणि गरुडाच्या आईकडे असं स्मित हास्य केलं. ऐका बरं का, आता यम आईकडे बघून हसला, त्यार ती आई घाबरली. यम माझ्याकडे बघून हसला, याचा अर्थ असा माझ्या जीवाला इथं धोका आहे. आईनं काय केलं, समोरच्या चोपदारला बोलवलं, आणि चोपदारला सांगितलं हे चोपदारा 3 नंबरच्या खोलीमध्ये माझा गरुड नावाचा मुलगा बसलेला आहे, त्याला फक्त माझ्यापर्यंत बोलव. ऐका, आता चोपदार आतमध्ये गेला, गरुडाला बोलवलं. गरुडाने विचारलं अगं आई तुला झालं काय. आई म्हटले काही नाही रे बाबा, तू यम माझ्याकडे बघून हसलाय, याचा अर्थ असा माझ्या जीवाला इथं धोका आहे. गरुड म्हटलं आई यम ज्याला घाबरतोय त्याला देव म्हणतात. यम कोणाला घाबरतो, देवाला. आई यम ज्याला घाबरतो त्याला देव म्हणतात. ऐक ना ग आई, तू माझी आई आहे. ऐक ना ग आई, तू माझी आई आहे. तू देव माझ्या पाठीवरती बसतोय, यम देवाला घाबरतोय आणि देव माझ्या पाठीवरती बसतोय. घाबरू नको, काळजी करू नको, मी आहे. आई म्हटली बाबा तसं नाही, त्याच्या तडाख्यातून कोणी सुटणार नाही. तू माझ्यासाठी एक काम कर, हिमालयाच्या पायथ्याशी एक सुंदर दरी आहे, त्या दरीमध्ये एक सुंदर अशी गुहा आहे, शीतल असं वातावरण आहे, त्या गुहेमध्ये मला तू नेऊन ठेव. कुठं, गुहेत, हिमालयाच्या पायथ्याशी. त्या गरुडाने काय केलं, आईला पाठीवरती घेतलं आणि स्वर्ग ते हिमालय 11 सेकंदामध्ये आणून ठेवलं. 11 सेकंदात. आणि हा गरुड नावाचा मुलगा पुन्हा वरती अधिवेशनात हजर. ऐका, आता ते अधिवेशन संपलं, सगळी देवदेवता आपापल्या वाहनावरती बसून निघाल्या. पण तिथं प्रकार असा घडला, त्या यमानी, त्या गरुडानी यमाची गाठ घेतली, यमाची. आणि त्या यमाला सांगितलं का रे यमा, ए यमा, अरे तू माझ्या आईकडे बघून का हसलास, तू माझ्या आईकडे बघून का हसण्याचं कारण काय, का हसलास. त्यावेळेस त्या यमाने सांगितलं गरुडा, अरे मी तुझ्या आईकडे बघून याच्याकरता हसलो होतो की एक 10-5 मिनिटापूर्वी तुझ्या आईचा मृत्यू हा हिमालयाच्या पायथ्याशी होता आणि मी याच्याकरता बघून हसलो, ते इथं कस काय. यानं विचार केला, मीच नेऊन ठेवली तिथं. महाराज, हा अरुण नावाचा मुलगा, गरुड नावाचा मुलगा त्या हिमालयाच्या पायथ्याशी जातात, संपूर्ण दरी कोसळलेली असते, आईचा मृत्यू झालेला असतो. हा अरुण नावाचा मुलगा, गरुड नावाचा मुलगा आपल्या आईचं प्रेत एका सफेद कापडामध्ये गुंढाळतात आणि गुंढाळलेलं प्रेत परमात्म्याच्या चरणाजवळ आणून ठेवतात आणि देवाला सांगतात, देवा उभ्या आयुष्यामध्ये तुझी सेवा करताना कधी 1 रुपयाची अपेक्षा केली नाही, कधी पगाराची अपेक्षा केली नाही, कधी मानाची अपेक्षा केली नाही, कधी धनाची अपेक्षा केली नाही. ए देवा, मला माहिती आहे यम तुझ्या हातात आहे,
काळ तुझ्या ताब्यात आहे. या निष्काम सेवेच्या बदल्यात आम्ही दोनही मुलं एकच मागणं फक्त तुझ्याकडे देवा आज मागतोय, फक्त गेलेली आमची आई आम्हाला परत द्या. महाराज, भगवान परमात्म्याने दोनही मुलांच्या डोळ्यांचं अश्रू पुसलं आणि सांगितलं, ए अरुणा, ए गरुडा, अरे जर तुझ्या आईला जर मला जिवंत करता येत असतं तर 7व्या अवतारामध्ये मी वनवासात असताना माझ्या दशरथ राजाला का मरू दिलं असतं, का मरू दिलं असतं. आता ऐका, एक मुलगा आहे भगवान सूर्यनारायणाचा रथ हाकतोय, एक मुलगा आहे जगाच्या बापाला पाठीवरती घेतोय, पण त्यांच्याही आईच्या आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर ही त्याला सुद्धा जोडता आली नाही. चोखोबाराया हाच पुरावा डोळ्यासमोर उत्तर ठेवतात आणि उत्तर देतात, ए बाबा हो, माणूस कितीही विद्वान असन पण त्याच्या आईच्या आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर ती जोडण्याची ताकद जगात कुणात नाही. अभंगाच्या पहिल्या तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा, तुटला तुम्ही असे बसले बरं 200 रुपये रोजानं बसले. विठाल विठाल अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज पहिलं चरण उत्तर देतात, ए बाबा हो, माणसाच्या आयुष्याची माळ एकदा की तुटली ना तुटली की ती पुन्हा जोडता येत नाही, नाही जोडता येत. मग आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर जर जोडताच येत नसन तर काय करावे, बडबड नका करू, येतच नसन तर काय करायचं, 1-2 मिनिटांमध्ये उत्तर सांगतो आणि पुढे जातो. ऐका, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातलं कर्म ऐका बरं का, आता बारीक, ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातलं कर्म फक्त प्रामाणिकपणे करा आणि केलेलं कर्म सगळं परमात्म्याला अर्पण करा. तुम्हाला आणि मला सांभाळायला तो भक्कम आहे.
ओवी सांगू आता ऐका ओवी. हे मदतीस्तवच झाले परी मी नाही केले. ज्ञानोबराय म्हटले तुम्ही कर्म करा आणि केलेलं कर्म सगळं त्याला अर्पण करा, तुम्हाला सगळ्यांना सांभाळायला तो भक्कम आहे. आता ऐका. मग तुम्ही म्हणशाल महाराज आम्हाला कर्म करण्याची गरज काय, कर्म करण्याची गरज काय? त्याचं उत्तर ऐका. चांगलं कर्म केलं फळ चांगलंच आहे, वाईट कर्म केलं फळ वाईटच आहे, वाईटच आहे. जसं पाणी एक आहे, एका एका मिनिटाला एवढा विक्षेप आहे. बसा मावशी, बरं झालं आल्या. विठाल विठाल कीर्तनाचा एकदा मूड निघून गेला ना, मूड एकदा अवसान निघून गेला ना, मग ते उसना अवसान आणावं लागत. विठाल कर्म का करायचं? चांगलं कर्म केलं यादी सांगून टाकतो फास्ट मध्ये. ऐका. पाणी एक आहे, पाणी 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 एक आहे. उसाला गेलं गोड झालं, गोड झालं. कारल्याला गेलं कडू झालं, मिरचीला गेलं तिखट झालं, मिठाला गेलं खारट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. पाण्याचा दोष आहे का? पाण्याचा दोष आहे का? मग तुमचं जसं कर्म असेल तसंच फळ आहे. यादी सांगतो अख्खी. ऐका. राम वनवासाला गेले, कर्म. दशरथाच्या पुत्र शोकाने मेला, कर्म. इंद्राला कलंक लागला, कर्म. चंद्राला कलंक लागला, कर्म. रावणाचं वाटूळ झालं, कर्म. आणि कैकेयीनं भगवान प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठविलं, हे सुद्धा कर्म. कर्म. मग आता बसलेल्या महिला म्हणतील कैकेयी तर आई होती, आईनं का असं कशाला केलं? कैकेयी ही प्रभू रामचंद्रांची आई होती, मग आईनं का मुलाला वनवासाला पाठविलं, का पाठवलं? ऐका त्याचं उत्तर. महिला मंडळ, कैकेयी ही मुळात जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका आहे. कोण आहे? रेणुका. मग झालं काय? काही झालं नाही. बाई पाण्याला गेल्याच्या नंतर तिला पाण्याचा हांडा घरी आणण्यासाठी उशीर झाला, पण घरी नवरा नंगाट होता. नवरा त्याने कोयताच हातात घेतला आणि मुलाच्या हातामध्ये दिला आणि मुलाला सांगितलं तुझ्या आईचं मुंडकं उडव. मुलगा पडला दोन आज्ञेत, इकडं मातृ आज्ञा पितृ आज्ञा. परिणाम बापाची आज्ञा ऐकली, आईचं मुंडकं उडवलं. बरं जिचं उडवलं ती होती रेणुका, आणि ज्यानं उडवलं तो होता परशुराम. पुढे ऐका. तीच रेणुका झाली कैकेयी, तोच परशुराम पुढे झाला राम. रामानं आईचा बदला घेतला नाही, पण आईनं मुलाचा बदला घेतल्याशिवाय राहिले नाही. आणि हे माझं म्हणणं नाही, माझं म्हणणं नाही, स्वतः प्रभू रामचंद्रांचं म्हणणं असं आहे. कैकेयी मातेला प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातील पाण्याच्या धारा खळखळा खाली गळाल्या आणि भगवान प्रभू रामचंद्र कैकेयी मातेला सांगतात, आई अगं ज्या अर्थी मी उद्या गादीवर बसणार होतो आणि मी आज राम वनवासाला चाललोय, याचा अर्थ असा मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याच आईनं कैकेयीच्या रूपात माझा बदला घेतलेला असावा. हे माझं काय आहे? केले कर्म झाले त्याची भोगाले, उभा झाले मेरे, उभा झाले मेरे ऐसे कीजिए. केले कर्म झाले त्याची भोगाले, उभा झाले मेरे, उभा झाले मेरे ऐसे कीजिए, ऐसे कीजिए, ऐसे कीजिए, ऐसे कीजिए. कर्माची फळं भोगावीच लागतात, कर्माची फळं भोगावीच लागतात. चला थोडं पुढं. राजा दशरथ राजाच्या डोळ्यातील पाण्याच्या धारा खळखळा खाली गळाल्या आणि दशरथ राजा कौसल्य मातेच्या मांडीवरती डोकं ठेवून रडायला लागले. आणि दशरथ राजा कौसल्य मातेला सांगू लागले, कौसल्य तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून रडलो मी, तुला याचं कारण सांगू. माझा राम वनवासाला गेला, मी रडलो नाही. माझी गोजीरवाणी 2 बाळ वाहन वनवासाला गेली, मी रडलो नाही. आणि ऐक कौसल्य, आज मला शेवटच्या क्षणी पाणी पाजताना सुद्धा माझ्याजवळ कोणी नाही, तरी मला रडू येत नाही, नाही येत. पण ऐक ना कौसल्य, माझ्या रडण्याचं कारण एकच आहे,
एकच आहे कौशल्य. माझी 2 बाळ वनवासाला गेली, रडलो नाही. शेवटचा क्षण माझा जवळ आला, पाणी पाजताना माझ्याजवळ कोणी नाही, तरी मी रडत नाही. रडण्याचं कारण फक्त एकच आहे, श्रावण बाळाच्या आई बापांना दिलेला शाप मला चुकवता आला नाही, म्हणून मी रडतोय. हा कर्म सिद्धांत आहे. पुढचं उदाहरण ऐका. पारधी समाजाच्या माणसाच्या हातामध्ये बाण तयार झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने गवळ्यांना सांगितलं, गवळ्यांनो हे बघा, मला आता अवतार संपवायचा. गवळ्यांनी सांगितलं, कृष्णा अरे आयुष्यात तू कधी वाईट कर्म केलं नाही, फळ भोगितो कशाला? कृष्णाने सांगितलं, येड्यांनो माझं हे कर्म ह्या अवतारातलं नाही. मग मी चुकून राम अवतारामध्ये 2 भावांच्या मारामारीमध्ये पडलो, सुग्रीव आणि वाली, आणि माझ्या हातून चुकून वालीला बाण लागला गेला. त्यावेळेचा मला शाप आहे, पारधी समाजाच्या माणसाच्या हातात बाण तयार होईन, तूच बाण तुझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागून तुझा नाश होईन. मी कर्म राम अवतारात केलंय, फळ कृष्ण अवतारात भोगितोय, भोगावाच लागेल, सुटका नाही, देवाला सुद्धा. मग गवळ्याने सांगितलं, कृष्णा तू तर जगाचा बाप आहे, तू भोगणार, पण भोगणार काय? कृष्णाने सांगितलं, आता मी भोगणार काय? मी आता गाया वळणार नाही, दही दूध चोरणार नाही, गवळणी अडवणार नाही. मग कृष्णा तू करणार काय? कृष्णाने सांगितलं, मी 2च कामं करणार. कोणती रे? कटेवरती हात ठेवणार आणि भीमा नदीच्या तीरी जाऊन उभं राहणार. कृष्णा मग आम्ही तू जर विठे उभा राहिला, भीमा नदीच्या तीरी जाऊन उभा राहिला, तर गवळी म्हटले आम्ही काय करायचं? कृष्णाने सांगितलं, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही एकच काम करा. काय करा? तुम्ही होते गवळी, आत्ता व्हा वारकरी. रामाची होती वानर, कृष्णाचे होते गवळी, आणि आता माझे कोण व्हा? वारकरी. मग गवळ्याने सांगितलं, कृष्णा आम्ही जर वारकरी जर झालो तर तू आमच्यासाठी काम काय करणार? कृष्णाने सांगितलं, मी 2च कामं करणार. कोणती रे? जो मला शरण येईल त्याचा मी उद्धार करणार, आणि जो आईबापाची सेवा करेल त्याचं मी कल्याण करणार. बाकीच्याने माझ्याकडे यायचं नाही. कशावरून? 9वा अध्याय, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. मग गवळ्यांनी सांगितलं, कृष्णा तू जर कटेवरती हात ठेवून विठे उभा राहिला तर काय होईल? कृष्णाने सांगितलं, येड्यांनो कलियुग सुरुवात होईल. कृष्णा या कलियुगामध्ये काय होईल? 75% जनता पाप करेल आणि 25% लोक नीट राहतील. कृष्णा काय होईल? समाजामध्ये 5 जणांना किंमत येईल. 1 दारू पिणाऱ्याला, हिंसा करणाऱ्यांना, परस्त्री गमन करणाऱ्यांना आणि भ्रष्टाचारी लोकांना लोक देव म्हणतील. कृष्णा काय होईल? महाराज तुकोबारायांच्या गाथेमध्ये आता ही सगळी वारकरी मंडळी आहे. 31 कडव्याचा अभंग आहे, 31 कडव्याचा. ऐका कसा आहे, ऐका कलीचे महिमान, आज 87 रिजले जन, देती पापा अनुमोदन, करती हेळन संतांचे. वाचायचं असं कुणाला तर भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये राजा परिषदेला कली महात्म्य सांगताना स्वतः शुकाचार्यांच्या मुखातलं वाक्य असं आहे की ह्या कलियुगामध्ये असं घडेलच. मग जर कलियुगाचं वारच असं असणार आहे तर ह्या कलियुगाच्या वाऱ्यातून तुम्हाला आणि मला उद्धारून जाण्यासाठी संतांनी आपल्याला मार्ग सांगितला. कलियुगा माझी करावी कीर्तन, देने नारायण देला भेटे, देने नारायण देला भेटे, हो देने नारायण देला भेटे, हो देने नारायण देला भेटे. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगामध्ये जर त्या परमात्म्याचं चिंतन जर केलं, तुम्ही आणि मी ज्या क्षेत्रात असाल
त्या क्षेत्रातलं कर्म प्रामाणिकपणे केलं आणि केलेलं कर्म सगळं त्याला अर्पण केलं तर सांभाळायला तोच आहे. कितीतरी प्रमाणात सांगता येतील. सोडवणारा तोच आहे. तू का म्हणे तुझं सोडविना कोण आहे एका चक्रपाणी. तो देव असा आहे तो चोळल्याने कधी भेटत नाही. नाही भेटत. बोंबलत हिंडून तर अजिबात भेटत नाही. मग देव जर मिळवायचा असेल तर देवाचा पत्ता तुम्ही शोधा. आपण पत्ता शोधला पाहिजे. मग देवाचा पत्ता आहे तरी कुठं? 9वा अध्याय तुम्ही वैकुंठी नसे. ऐका बरं का पत्ता. एक वेळ भानबिंब ही न दिसे वरी योगियांची मानसी उमरडून जाय. अर्थ आहे का? देव देवळात नाही, लाकडात नाही, दगडात नाही, मंदिरात नाही, स्वर्गात नाही, वैकुंठात नाही. मग आहे तरी कोठे? त्याच्या खालची ओवी मी तयापाशी पांडवा हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा. याचा अर्थ असा जिथं हाताने टाळी मुखाने नामचिंतन चालतं पवित्र अंतकरण ज्याचं आहे त्याच्या हृदयात मीच आहे. मला सापडण्याची गरज नाही. मग तुम्ही म्हणशान महाराज हृदयामध्ये कुठं देव असतो का? 9वा अध्याय ताईसा हृदयामध्ये मी रामू किंवा सर्व घटी राम देहा देई एक सर्व घटी राम गॉड. महाराज आत्ताशी 12वीला आहे. आत्ताशी 12वीला आहे. आणि खरं सांगू का आता तुम्ही सगळे परमार्थातले जाणकारी माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने तपाने सगळ्या गोष्टीनं मोठे. मी तर फार इतका ज्ञानी नाही पण तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो बाबा. तुम्ही सगळे ही जी कला आहे ना ही कला कुणालाही नाही आहे. नाही तुम्ही माना नाही तर नका म्हणू. बरं देव असा आहे एक गोष्ट एकालाच देतो ती दुसरी कुणाला भेटत नाही भेटत. तुम्ही बघा ना बार काही अभ्यास करा. ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही. ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही. ज्याला गाता येतं त्याला बोलता येत नाही. ज्याला बोलता येतं गाता येत नाही. आणि ज्यांना बोंबलता काहीच येत नाही ते आम्हाला एवढ्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. आणि खरं सांगू का महाराज जाऊ द्या काही असू द्या पण परमार्थ हा
जगाने मानव म्हणून कधी करू नका, आपला आनंद लुटण्यासाठी करा. वा वा वा, क्या बात. मानव म्हणून कधी परमार्थ करायचं नाही. मानव म्हणून गायन करू नका, मानव म्हणून वादन करू नका, मानव म्हणून कीर्तन प्रवचन करू नका. आपला आनंद लुटण्यासाठी करा. आणि खरं सांगू महिला मंडळ, अख्ख्या जगात तुम्ही कुठेही फिरा, पण इथं चाललेला जो आनंद आहे ना, इथं तुम्हाला जगातल्या एकाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा. विठ्ठला विठ्ठला मना वेळा वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आनंद स्वर्गात सुद्धा नाही. म्हणून तर स्वर्गातली मंडळी देवांना विनंती करते, ए देवा, आम्हाला तुझ्या जवळ नको, आम्हाला खाली जाऊ दे. मृत्यूलोकी व्हावा, मृत्यूलोकी व्हावा, जन्म आम्हा. म्हणजे वरचे कुठं यायचं म्हणतात, खाली. वरचे कुठं यायचं म्हणतात, खाली. आणि खालचं येड म्हणतं मला वर जायचंय. अरे बाबा, सगळं इथंच ना, सगळं इथंच. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान. म्हणून तर देवाने डोकं लावलं आणि तुम्हाला मला उभं केलं. बाकीचे सगळे प्राणी आडवे करून टाकले बाबा, या गाड्याला उभं केलं. बाकीचे सगळे प्राणी कसे आडवे, गाय कशी आहे, बाकीचे सगळे प्राणी आडवे, पण या गाड्याला उभं केलं. गाय कशी आहे आडवी, बैल, कुत्रा, मांजर, शिळी आडवी, आणि हा बाबा उभा. आता उलट आहे का, बाकीचे सगळे प्राणी आडवे पण वागायला सरळ आहे. हा नमुना दिसायला उभा आहे, वागायला आडवाय. याला म्हटलं माळ घाल, हा म्हणतो टिकन का, माळीत म्हणे 108च का. एकाने मला विचारलं पंढरपूरमध्ये पांडुरंगाची मूर्ती रुक्मिणीच्या पुढंच का. मग त्याला म्हटलं अरे मूर्खा, आज आहे आपला पांडुरंग मोटरसायकलवर चालला, त्याची रुक्मिणी कुठं आहे, कुठं आहे. उलट पंढरपूरचे आपले अंतर सोडून आहे का नाही. याची कळतं का ड्रायव्हर कोण आहे, मागचं आहे. आणि हे सगळे संशय. आणि माऊलीने ओवीस लिहून टाकली, सगळ्यात मोठं जर पाप जर काय असन तर फक्त संशय. म्हणून संशय होणी थोर आणि नाही पाप घोर. मग संशय घालवायचा असन तर काय करा, उठा जागे भार हे हाता, पंढरीनाथा आवे चरणी ठेवा माता. खूप विवेता जन्माच्या, उठा जागे भार हे हाता, स्मरण करा पंढरीनाथा आवे चरणी ठेवा माता. खूप विवेता जागे व्हा आणि त्याला शरण जा. का जा, या आयुष्याची एकदा की माळ तुटली रे तुटली की ती पुन्हा जोडता येत नाही. मग त्याच्यासाठी मार्ग अनेक आहे. भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, जप मार्ग आहे, तप मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, याग मार्ग आहे. पण ह्या कलियुगातला सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग, त्याची शरणागती करा. निश्चितपणे या 3.5 हाताच्या नरध्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर शरणागती पत्कारली नाही, जर नामचिंतन केलं नाही, जर कर्म चांगलं केलं नाही, तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तो माझे बदा
नाही तरी गेला जन्मवाय नाही तरी गेला जन्मवाय नाही तरी गेला जन्मवाया करता बरोबर दोरावाजे दोरे करता बरोबर दोरावाजे दोरे दोरावाजे दोरावाजे जन्म वाया घालवायचा नसन त्याला शरण जा. मग जाण्यासाठी मार्ग तिसरा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तृष्टवेल परस्पर घडेल प्रीतीजेत पण हे केव्हा घडेल त्याच्या खालची ओवी आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. संत महात्म्याने तेच सांगितलं, माऊलींनी तेच सांगितलं, तुकोबरायांनी तेच सांगितलं, पण तरी हा समाज ऐकत नाही. मग शेवटी आमच्या नाथ बाबांना उठावं लागलं आणि म्हणावं लागलं काय हे जरी नाही काले तरी दुसरा येईल हे जरी नाही काले हे जरी नाही काले तरी दुसरा येईल हे जरी नाही काले सरत शेवटी बाळ काल बांधून नेईल सरत शेवटी बाळ सरत शेवटी बाळ काल बांधून नेईल सरत शेवटी बाळ एका जनार्दनी आमच्या काही माझा येईल एका जनार्दनी आमच्या काही माझा येईल माझा येईल काही माझा येईल माझा येईल काही माझा येईल फिंगळा 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 महाद्वारी बोले बोले तो देगा फिंगळा महाद्वारी फिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा फिंगळा महाद्वारी फिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा फिंगळा महाद्वारी फिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा फिंगळा महाद्वारी दौड फिरवितो दुगो दुगो ऐका फिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा फिंगळा महाद्वारी फिंगळा महाद्वारी बोली बोले तो देखा फिंगळा महाद्वारी फिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा फिंगळा महाद्वारी फिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा फिंगळा महाद्वारी जाऊ दे, आता फक्त 2 मिनिटं घेतो आणि सेवा संपूर्ण होतो. उशीर भरपूर झालाय. हा जाऊ दे, 1-2 मिनिटं फक्त गायक वादक महाराज म्हणण्याचे आपण आभार मानू. महाराज मी एक पहिल्यांदाच सांगितलं ही कला कुणालाही नाही. 2 मिनिटं ही कला कुणालाही नाही आणि सगळ्यांच्या पाया पडतो. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहे महाराज. परमार्थ हा कधी पण ध्यानात ठेवा माणसाच्या रक्तात पाहिजे तेव्हा तो घडतो. असं कुणी उठण गायक होईन कुणी उठण वादक होईन बापाची पेन नाही, रक्तातच पाहिजे. एक वाक्य सांगू, पक्वाची कला अभिषेक महाराज असतील त्यांचे शिष्य नारायण महाराज असतील हे त्यांच्या रक्तात उतरलं ते रसायन आहे. पक्वाची कला त्यांच्या रक्तात उतरलं ते रस आहे. आपल्या परिसराचं भूषण आपले दोन्ही महाराज सोमनाथ महाराज असतील शिवनाथ महाराज असतील गायन ही कला त्यांच्या रक्तात उतरलं ते रस आहे. हे असं कोणी उठून नाही करू शकत महाराज. एक वाक्य सांगू का बाबा, आपल्या गळ्यात माळ आहे
मुखात नाम आहे, मग कपाळाला गंध आहे, मुखात नाम आहे, हा गळ्यामध्ये माळ आहे. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण पूर्वजन्मीचं आपलं काहीतरी प्रारब्ध चांगलं आहे म्हणूनच आपण वारकरी. असं बळच होऊ शकत नाही. आणि हे माझं म्हणणं नाही, महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आता ह्या परिवारानं, लेंडे परिवारानं गुरुजींच्या प्रित्यर्थ एवढा मोठा अन्नदानाचा ज्ञानदानाचा कार्यक्रम आयोजित केला ना महाराज. एक वाक्य सांगू का, ह्या परिवारानं आज जो खर्च केलाय, आज आता ते आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळं मला फास्ट बोलावं लागत. आज जो खर्च केला ह्या परिवारानं, याच्यातला सुट्टा रुपया सुद्धा कधी वाया जाणार नाही. कारण हा जो खर्च आहे आजचा एवढा मोठा सगळा लवाजमा यांनी गोळा केला, हा सगळा खर्च या परिवारातला दानातला आहे. यांनी आज काय केलंय? दान केले, अन्न दान केले, ज्ञान दान केले. याच्यानंतर आरोग्य शिबिर आहे, मोफत आहे, दान आहे. आणि कधी ध्यानात ठेवा महाराज, दानात जी लक्ष्मी जाते तिची शुद्धी होते. हे शरीर आहे, शरीर शुद्ध होतं स्नानाने, मन शुद्ध होतं नामाने, चित्त शुद्ध होतं ध्यानाने, आणि धन शुद्ध होतं दानाने. मग आज ह्या परिवाराने काय केलंय? दान केलंय. यांच्या धनाची शुद्धी तर आहेच, पण दानाची सुद्धा शुद्धी आहे. आणि म्हणून एवढा मोठा खर्च या परिवारानं केला. निश्चितपणे तुमचे गुरुजी सुद्धा या परिवाराला वरून सुद्धा स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. उपस्थित सर्व गायक वादक महाराज म्हणले आपल्या परिसराचं भूषण आदरणीय शिवनाथजी महाराज पवार, गोड असा गळा, गोड ज्यांचा आवाज आपल्या परिसराचं भूषण नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण आहे. आणि म्हणून त्यांना साथ ज्यांनी दिली आदरणीय सोमनाथजी महाराज पचपिंड, आपल्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. आणि आदरणीय आपलेच पाहुणे हरचंद्र महाराज पोटे राजगुरुनगरचे, त्यांनी गोड गायनाची साथ दिली. महाराजांच्या चरणी विनम्र भाव करतो. आपल्या परिसरातलं सगळं वयस्कर भजनी मंडळ आहे, आपल्या सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भाव व्यक्त करतो. पेटी वाजवणारे बाबा, गोड पेटी वाजवता. आता तुमचं कौतुक करायचं, पण आता वेळ कमी आपल्याकडं, म्हणून तुमच्याही चरणी विनम्र भाव. चोपदार दादांचे मनापासून आभार. आपल्याच परिवारातले हात विनेकरी बाबा आहे. गोड अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे. मसोबा साऊंड सिस्टीम, त्या मसोबा साऊंड सिस्टीमची सुद्धा मनापासून, सागर भाऊंची सुद्धा मनापासून आभार. आणि खरं सांगू, ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली, आपल्या पठार भाग झालं, 1-2 मिनटं फक्त, 1-2 मिनटं. आपलं पठार भाग संगमनेर अकोल तालुक्याचं, ज्यांचं आचार्यमध्ये नाव फेमस आहे आणि ह्या परिवाराचे ज्यांचे घनिष्ठ संबंध आहे, आदरणीय रोहिदासजी खुले आचारी पाटील यांच्याच माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत आली. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती मी मस्तक ठेवतो. मी फार ज्ञानी नाही, मोठा नाही, हुशार नाही, फक्त बोलण्याच्या ओघामध्ये पाया पडतो. सगळ्यांच्या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द मागं पुढं झाला असन, एखादी ओवी चुकली असन, एखादं प्रमाण चुकलं असन, सर्वांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करून झालेली सेवा याच ठिकाणी माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझे गुरुवर्य महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरेकर यांच्या चरणावरती विनम्र भाव व्यक्त करून सेवेला ह्याच ठिकाणी पूर्णविराम. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. आषाढी पण एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, 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 हरि जय जय रखुमाई, रखुमाई, हरि हरि विठोबा रखुमाई, हरि हरि विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, हरि हरि विठोबा रखुमाई. टाळे वाजवा विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, राम 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली ले पुढे वेडे वाकुडे राजमा पराध महाराज नाही विचारिला अधिकार मिळा तुला, राजमा पराध महाराज